देवाच्या सामर्थ्याने रसाळ अण्णांच्या संकट जाई माघारा, संकट जाई माघारा. असो परविख्यातून जो जो धर्मजाचा सुतून नारद जानी नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा. जेने धर्म जितविलाच बळी तो संभाजी नवली. गाव तरला जयाची आकुरी तया छत्रपतीची कमले साष्टांग नमन करीत असे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. महायोगपीठे तटे भीमरत्या वरं कुण्डलिकाय दारुणमुनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नागरू प्रथम नमः. पाण्डुरङ्गं नागरू प्रथम नमः. पाण्डुरङ्गं नागरू प्रथम माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. विठ्ठला 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 वाचे मारिता जोगणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्ती प्रसंगी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय. ज्या वारकरी संप्रदायाने ज्या तुकोबारायांच्या वाणीला म्हणावं, सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतळता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता असे ज्या तुकोबाराय, अशी तुकोबारायांना उपमा दिलेल्या आहेत. कोणी? वारकरी संप्रदायाने. त्या तुकोबारायांचा घेतलेला 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी अभंगाचा भावार्थ थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. या भूमंडलावर, या महाराष्ट्रामध्ये नवे नवे तर अनेक राज्यांमध्ये असे हिरे आहेत, असे हिरे आहेत की ते कुठेही टाका, ते कुठेही ठेवा, कोणत्याही खाणीत टाका, घाणीत टाका, तरी ते काय होणार आहेत? चमकणारच आहेत. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. कृत्रिम हिरे असतात ना, जे खोटे म्हटलं जातं त्याला, ते खोटे हिरे काय करत असतात? त्याच्यावर जर घन मारला, लोखंडी घन एकदा मारलं तरी त्याचं काय होणार आहे? चुरा. पण ओरिजिनल हिरा आहे त्याचा चुरा होईल का? नाही. मग असे हिरे आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि मग अशांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर काय होतो? मोहरा तोची अंगे, असं मोहरा आहेत. ज्ञानोबार आहेत, तुकोबार आहे, एकनाथ महाराज, गोरा कुंभार, सावता माली, मीराबाई, जनाबाई, माझे गुरुदेव दादा, माझे गुरुदेव अण्णा, असे हिरे आहेत, असे हिरे आहेत. कुठेही टाका, कुठेही चमकतात की नाही? आहेत ना, चमकतात ना. तसे कृत्रिम हिरे जे आहेत ना, ते चमकत नाही. मग अशांच्या सानिध्यामध्ये राहिलो हिऱ्यांच्या,
त्या मोहऱ्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो. मोहरा तोची अंगे सूत न जले त्याचे संगे. आपण कोण आहे? सूत आहे. अशा संतांच्या सानिध्यात राहिलो तर सूत जळणार आहे का? पण नाही, जळणार नाही. तुकोबराय सांगतात की या अभंगामध्ये असे संत आहेत की ते काय करतात? सोशी जगाचे आघात तुमच्या आमच्या आघात सोसतात. ते तुमचे आमचे. एखाद्याला अनुग्रह असेल, एखाद्याला सांगितलेलं ज्ञान असेल, ते ज्ञानाचं कोणत्याही प्रकारे सारासार विचार करत नाही. महाराज सांगतात अनुग्रह करा, नामस्मरण करा, चिंतन करा, मनन करा, की जेणेकरून तुमच्या जीवनाचं काय होईल? कल्याण होईल. पण ते तुम्ही करत नाही. पण ते थोडंफार त्यांना तो त्रास होत असतो. तुम्ही केलेले पाप ते त्यांना भोगायला लागत असतो. त्यांना भोगायला लागत असतो. ते अविनाशी आहेत. संत कसे आहेत? अविनाशी. त्यांचा विनाश होत नाही. ते अविनाशी आहेत. मग त्यांच्या सानिध्यामध्ये राहून आपल्या जीवनाचं काय करा? कल्याण करा. हा अभंगाचा थोडक्यात माझा अल्पशा बुद्धीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. गेली 66 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 67 वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. आणि त्या पदार्पण करत असताना माझ्या वाट्याला दिलेली सेवा, खरं तर मी म्हटलं होतो जयकिसन अण्णांना की यावर्षी सेवा माझी नको, कारण की एवढे मोठे वक्ते आहेत. सूर्याच्या समोर काजव्याने काय टिवटिव करायची असे वक्ते आहेत. सागर महाराज बोराडे, कालची आपली गुरुबंधू ताई, त्याच्या अगोदर नेहाताई भोसले, उद्याचे आहे चैतन्य महाराज निंबवले, नंतर तुकाभाऊ महाराज. आणि ह्यांच्या सानिध्यात माझं कीर्तन म्हणजे काय आहे? तुम्हाला काय देणार ज्ञान? नाही ज्ञान देऊ शकत. पण एक जी काही सेवा माझे गुरुदेव अण्णा देतील, जी काय मला ज्ञान देतील, ते मी काय करणार? तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. की नाही तुम्ही करायचीच आहे. हे जे किसनांना म्हटलं होतं की नको सेवा यावर्षी बस. पण असो, तुमच्या सांगण्यावरून सर्वांच्या जे कानावर आले होते शब्द, काय शब्द आले होते की अरे दरवर्षी कीर्तनकार तेच तेच तेच. मग काहीतरी बदल. मग बदल आता सागर महाराज बोराटे आले होते. मग भरपूर ज्ञानी आहेत का? ते ज्ञानी आहेत का? मग ज्ञानी असते ना तर ते कीर्तनामध्ये म्हटले नसते असे. सूर्याच्या समोर काजव्यानी टिवटिव काय करायची म्हटले की नाही? पहिल्या कोणी ऐकलं कीर्तन ऐकलं ना? मग काय म्हटले होते सागर महाराज बोराटे? सूर्याच्या समोर काजव्यानी काय टिवटिव करायची? सूर्य कोण आहे? गुरुदेवांना सूर्य आहेत. लागच्या जाता क्षणी, जायच्या वेळी सेल्फी काढत होते, फोटो काढत होते. महाराजांनी हात ठेवलं नव्हतं. महाराज तेवढे बाकी तुमचं कृपेचा हात माझ्या खांद्यावर ठेवा. महाराजांनी म्हटल्यानंतर महाराजांनी ठेवलं, नाही तर महाराजांनी ठेवलं नव्हतं. चला भक्ताची आशा आहे ना. मग ते भक्त होते का? आपले गुरुबंधू आहेत का? नाही. महाराष्ट्रामध्ये किती संत आहेत, महाराष्ट्रामध्ये किती कीर्तनकार आहेत. प्रत्येक कीर्तनकार या ज्ञानाच्या समोर अज्ञान आहे. या ज्ञानाच्या समोर अज्ञान आहे. जावे त्याच्या वंशा, जावे त्याच्या वंशा. अरे काय जावे त्याच्या वंशा? पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशाच्या वगैरे. त्यांच्या वंशामध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये जायला लागेल. कसे झोप घेतात? आज 7 दिवस इथे उभे आहेत, येऊन थांबलेत. कोणासाठी? मामा संपती उद्धाराया आलो बुडत हे जन न देखावे डोळा. तसं आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणावं लागेल. काहीतरी पुण्य आहे. आपण खरंच पवित्र ते कोळ पावन तो देश, तेथे हरीचे दास. अखंड हरिनाम सप्ताह कुठेही होत नाही. आपल्या या भाल विठ्ठलवाडी, वडाव, कोपरोली, दोनपाडा
असे काही गाव आहेत की त्या ठिकाणी हरीच्या दासांनी जन्म घेतलेला आहे. जेथे हरीचे दास हरीचे दास आणि त्या दासांची निगा राखण्यासाठी गुरुदेवांना आलेले आहेत. 7 दिवस इथे उपस्थित आहे. एका दिवसाचं नाही म्हटलं ना 25,000चं कीर्तनाचं आहे. 20-25,000 सहज देतात. प्लस असे भक्त मंडळी अनेक काही उदार हाताने देत असतात. किती तोटा आहे सांगा तुम्ही मला, किती तोटा आहे सांगा, किती तोटा हिशोब करा. 50,000 पगार, 3.5 लाख रुपये गेले 7 दिवसाचे, गेले की नाही. मग फक्त तुमचं आमचं जे प्रेम गुरुदेव दादांनी दिलेलं आहे, गुरुदेव दादांनी जे सांगितलेलं आहे की अखंड हरिनाम सप्ताह सोडायचं नाही. सोडलंय का गादी आपल्यासाठी राहिले तिथे, आणि आपण त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्या जीवनाचं काय करून घ्यायचं आहे, कल्याण करून घ्यायचं आहे. विठ्ठल विठ्ठल खरं तर म्हणावलं विठ्ठल विठ्ठल. माझं कीर्तन ऐकण्यासाठी आल्या मोठ्या संख्येने आले आहात. खरं मला भाग्यवान समजतो मी. मोठ्या संख्येने आहेत. मला वाटलं नव्हतं एवढी मंडळी असेल आज, कारण की आज होळीचं सण आहे. मी होळीवर अभंग घेणार होतो, पण मी ठरवलं होळी ती पापिनी आहे. होळी कोण आहे? पापिनी आहे. पण ज्या खऱ्या अर्थाने संतांनी भक्त प्रल्हाद यांनी काय नामस्मरणाने काय केलं, तिला जाळून टाकले. मग जे नामस्मरण घ्यायला सांगतात आणि जे नामस्मरण करायला सांगतात त्या संतांचा अभंग घ्यायचं म्हटलं, कोणते हे अभंग घेतलं. असं ते श्रवण करण्यासाठी तुम्ही कौतुकाने ते आहात. खरं तर तुम्ही ज्ञानी आहात आणि मी ज्ञान काय शिकवायचं तुमच्या समोर. बालक बापाची काठी गे आणि ग बापा तेच चिवू लागे, का संतोष शोनिले वेगे मुखची ओढवी. श्रवण कथा सर्व काही तुम्हाला माहिती आहे, पण एखादा लहान बाळ बापाच्या ठिकाणी जेवायला बसतो, ताटाच्या ठिकाणी ताट असतो, जेवायला बसतो. बाप जेवतो, बापाला सांगायची गरज आहे का कसं जेवायचं? नाही सांगायची गरज. पण तो मुलगा काय करतो, एक कौतुकाने असं घास घेतो आणि बापाला भरतो. ते सोज करुणी लेणी वेगे बाप लगेच घ्यायला येतो. का? कौतुकाचं मुलगा देतोय ना, ते कौतुकाचं घास घेण्यासाठी कोण आहे? बालक. तो बाप पुढे येत असतो. तसं आज तुम्ही माझ्यासमोर श्रवण करण्यासाठी पुढे आलात. मी जे सांगणार आहे, पण मी सांगणार एवढं ज्ञानी नाही, पण ते सांगणार आहे ते ऐकण्यासाठी, ते श्रवण करण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित आहात. खरं तर म्हणावं लागेल तुम्ही पुण्यवान आहात. ज्ञानोबांनी सुंदर वर्णन केले आहे की श्रवण करणारे पुण्यवान आहात. का पुण्यवान? माऊलींनी सांगितले, सुंदर वर्णन केले. ते तीर्थे ते क्षेत्रे, ते तीर्थे ते क्षेत्रे, जगी तेची पवित्रे, भक्ती कथीसे मैत्र जया पुरुषा. अर्जुनाला उपदेश केलेला आहे. जो माझ्या भक्तीच्या कथा जो गातोय, ऐकतोय, तो खरा माझा कोण आहे? मित्र आहे, सखा आहे. आणि ती लोक पवित्र आहेत, ती लोक पवित्र आहेत. ते क्षेत्रे, तो क्षेत्र, तो तीर्थ तेची पवित्रे, भक्ती कथीशी मित्र. म्हणजे भक्तीच्या कथेमध्ये मित्र केलं तुम्ही, साख्य केलं. मग तुम्ही पुण्यवान आहेत सांगितलेलं आहे. तुम्ही पुण्यवान आहात सांगितलेलं आहे. श्रवणाची ऐशी यांची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. श्रवणाने रामदास महाराज सांगतात की श्रवणाने अधोगती चुकते.
कितीही पाप केला असाल तरीही ते चुकत असतो. एवढं सामर्थ्य कशाचं आहे? श्रवणाचं आहे. मग अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण 16 फक्त 7 दिवसापुरतं करायचं का? श्रवण फक्त 7 दिवसापुरतं करायचं का? नामस्मरण 7 दिवसापुरतं करायचं? नित्य नेमानी ते प्राणी दुर्लभ. जे नित्य नेमानी नामस्मरण करतात ते प्राणी काय सांगितले? दुर्लभ आहेत. ते प्राणी दुर्लभ आणि त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ, त्याच्याजवळ लक्ष्मी असते. पण तो नित्य नेमानी करत असेल तो. पण नेहमी करायचं, फक्त 7 दिवसापुरतं करायचं नाही. तैसे आत्मज्ञान जरी झाले, तैसे 7 दिवसात आत्मज्ञान जरी झाले तरी साधन पाहिजे केले. एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे. आत्मज्ञान झालं तुम्हाला, मान्य आहे 7 दिवसात आत्मज्ञान झालं संतांच्या कृपेने. मग 7 दिवसापुरतं आत्मज्ञान आपल्याला ठीक आहे भागेल का? आज जेवलोय फक्त 1 दिवस, आता 15 दिवस जेवायला नको असं का आहे का? वर्षभर जेवायला नको असं का आहे का? एक वेळेला उदंड जेविले तरी सामग्री जेवणाची भोजनाची सामग्री जवळ पाहिजे. तसं ज्ञान जरी झालं तुम्हाला तरी रोज नित्यनेम करायला पाहिजे. शेत पेरिले आणि उगविले परंतु निगे विन गेले तैसे साधने विन झाले साधकासी. शेत पेरलंय, सुंदर आलंय, पेरणी केली, रोपटं आलं, सुंदर उगवलं, खत मारलंय, पण ते आपल्या कांद्यावर मुठे असतात माहिती आहे ना. बिल पाडलं, पाणी सुकून गेलं, रोपटं सुकलं, किंवा कावळे हागी बोलतो आपण, सफेद पडते बघा. कधी पडते ती? आपली निगा नसेल तर. आपण नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलं तर ही गोष्ट होत असेल. शेत पेरिले आणि उगविले परंतु निगे विना गेले तसे साधने विना झाले साधकासी. मग साधन नामस्मरण करायला पाहिजे, नामस्मरण करायला पाहिजे. तुम्हाला भगवंतानी परमदेवता म्हटलेलं आहे, परमदेवता तुम्हाला म्हटलेलं आहे. ते प्रेमलाची वार्ता जे अनुवादती पंडू सुता ते मानू आमची परमदेवता. परमदेवता सांगितले तुम्ही आमचे आहात. पण कोण? जो भक्ताचे कथन, जे भक्त आहेत, ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, आणि त्या तुकोबरांची ज्ञानोबरांची जर सेवा जर करत असाल, सेवा करीत असतील तर ते आमची परमदेवता सांगितलेली आहे. गुरुदेवांची सेवा कराल तर तुम्ही परमदेवता सांगितलेली आहे भगवंताची. भगवंताची परमदेवता कोण? सेवा करत असेल तो. तुकोबराय भंडारा डोंगरावर जात होते, पण जिजाबाई काय करायची? आवळी काय करायची? हो, जेवणाची सामग्री घेऊन कुठे जायची? भंडारा डोंगरावर. का? माझा मालक तिथे उपाशी आहे. जेवत नव्हती, मालक जेवल्याशिवाय ती जेवत नव्हती. आणि जात असताना ज्यावेळी त्या आवळीच्या काटा रुपावा आणि तो काटा काढण्यासाठी भगवंतांनी यावं. का हो भगवंत आला असेल? जिजा तर भगवंताला म्हणायचे, ए विठ्या, काल्या विठ्या, शिव्या द्यायची ना. पण भगवंत सांगते तीची आमची परमदेवता. मुखाने काढलं ना दात, ते काट काढलं ना, हे सामर्थ्य कशाच आहे? कशाच आहे? तुकोबरांची केलेली सेवा कधी वाया जात नाही. त्या दिवशी सागर महाराज म्हटले, तुळशीला घातलेला पाणी, पंढरपूरची केलेली वारी, समाजामध्ये केलेली सेवा कधी वाया जात नाही. मग सेवा करायची आपल्याला. तुकोबरांनी आयुष्यभर नामस्मरण केलं ना, चिंतन केलं. काय नामस्मरण केलं? आवड देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार पहिल्या दिवशी अभंग हाच घेतला होता.
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गला गोपीचंद नटीला हृदय कळवळा वैष्णवांचा ते तुकोबर आहे. पण सहजासहजी नामस्मरण कोणाच्याही मुखातून येत नाही. परंपरा होती तुकोबरांची. परंपरा असावी लागतो. घरामध्ये सात्विक विचार येण्यासाठी परंपरा असावी लागते. परंपरा होती. विश्वंभर बाबांपासून परंपरा होती. तुकोबरायनं अनेक सेवा केली. सर्व जहागिरी दिली. संपत्ती ठेवली नाही जवळ. बायको गेली, मुलगा गेला, आई गेली, बाप गेला, तरी तुकोबरायांनी परमार्थ करायचं सोडलं का? सोडलं का? आपल्याला थोडं जरी काही संकट आलं ना तरी परमार्थ करायचं सोडतो. परमार्थ करायचा सोडायचं नाही. परमार्थ महाधन देवाचे चरण भगवंताच्या जवळ भेटतो. पण हे सगळं सोडायचं आहे. हा सोहळे हे सोडायचे आहे. सुख संपदा काय सांगितलंय? संपदा सोहळा नावडे मनाला करी ती टकला पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मनाशी कधी एकादशी पण चरण काय? तुका म्हणे आईसे अर्थ ज्याचे म्हणी. अर्थ कोणता? संपदा सोहळे. पैसा नको, धन नको, या आनंदाचे सोहळे नको. करी ती टकला पंढरीचा जावे पंढरीशी आवडी मनाशी कधी एकादशी. तुका म्हणे आईसे अर्थ ज्याचे म्हणी त्याचे चक्रपाणी. भगवंत त्याची वाट पाहतो. म्हणून तर काय करा, आता बोराडे महाराजांचं ऐकलं, नेहाताईंचं ऐकलं. आता मला वाटलं होतं का काकड्याला बरीच मंडळी येतील. आता एवढे भारी कीर्तनकार ठेवले बोलल्यानंतर त्यांचं ज्ञान भरपूर भेटलं तुम्हाला. आता मग काकडा जर चुकवायला नव्हतं पाहिजे आपण. अरे काकडा जर चुकू नका. आपल्या गावात तर मी पाहिलं महिला कमीच येतात असं वर्णन करू शकतो. असं पप्पूदायची मिसेस, बालूदायची मिसेस आणि कोणी येत असतो ते दोघीच जण येत असतात का? सुरेखाताई कधीतरी आपले येतात. यायला पाहिजे आपण. अरे आपल्यासाठी. अरे ते काकड्याची ताकद सांगितलेली आहे संतांनी. काय सांगितलेलं आहे? कुठे वेगळ्याची चला जाऊ राऊळाची उठो निवेगेसी चला जाऊ राहुळासी. गुरुदेव दादांच्या सानिध्यामध्ये या. आणि मग काय होईल? दादांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखोन या. काकड आरती ती पाहिली ना पाहिली तरी तुमचं पाप जाणार आहे सांगितलं. पातकं निघून जातील. एवढी पातकं ती निघून जातील. ते सामर्थ्य आहे. पण ते आम्हाला नको पाहिजे. आपल्याला वेद आज्ञेने आपण कधी चालत नाही. संतांनी सांगितले ना, यारे यारे लहान थोर करावा विचार न लगे चिंता पवनाची. किंवा त्याच्या पुढे काकड्यामध्ये सांगितलंय वेदशास्त्र प्रमाणे हाका मारतील या गाफील निजताना काल देईल धोका देईल. धोका काल सांगतोय का? सांगता येईल का? कधी क्षणभंगुर नाही भरवस वारे सावध थोडा मायास काही नचले मगाला पडेल पास पुढे हुशार थोराय ओळखागा राम राम स्मरारी. आधी आधी राम राम स्मरा.
नंतर प्रपंच पहा. प्रपंच करावा नेटका, तो कुठे न दिसावा फाटका. मध्येच परमार्थाचा महाराज सांगत असतात नाही. परमार्थ महाधन जेने परमार्थ ओळखिला. ऐका मंडळी, जेने परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला. एरवी पापी जन्मला क्लक्ष या कारण. ज्याने परमार्थ ओळखलाय त्याने त्याचं जन्माचं सार्थक केलंय. खरं तर आज आपल्या गावातील एक तरुण तडफदार व्यक्ती आहे की खरंच त्याला जी ओढ लागलेली आहे, ओढ परमार्थ सांगतोय मी तुम्हाला, एवढी ओढ लागलेली आहे, एवढी ओढ की आज त्यांनी खऱ्या अर्थानं महाराजांच्या कीर्तनामध्ये पकवाज वाजवावी. कल्पेश्वर परमार्थाची ओढ, ही ओढ सांगतोय तुम्हाला, ओढ. परमार्थाची ओढ तुम्हाला जागेवर ठेवत नसतो, तो हिरा चमकणारच. चमकतोय की नाही? कमी वेळेमध्ये आज तो परमार्थ करतोय. परमार्थ पकवाजत नाही. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. बाबांचं नाव काय लवकर बोल. दत्तात्रय बाबा मालकरी होते, गुरुदेव दादांचे मालकरी होते की नाही? मग करू नका काही संत संग धरा. संतांची संगत कोणाची? हिऱ्याची संगत. संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल. उगवला ना 100% आत्ता मार येईल त्याच्या गळ्यात काही दिवसात. मच्छी सोडली त्याच्यासाठी एक कौतुकाची टाळी द्या. मच्छी सोडलेली आहे त्यांनी. हे परमार्थ आहे, हा परमार्थ. अजून सांगू काय परमार्थ? अनुभवाचे सांगायचं असतो. महाराज नेहमी म्हणतात अनुभवाविना मान डोलवू नये. हेमकांत दादांना कधी असे एकही अभंग पाठ नाही. हेमकांत दादांना एकही अभंग पाठ नाही. पण रूप पाहता लोचनी लगेच म्हणणार सुख झाले व सहजनी वचनायका कमलापती. माझी रंकाची उंच नीच काही नेने भगवंत लगेच तिष्ठ भाव भक्त देखून या. हे परमार्थ आहे. परमार्थाची ओढ लागल्याशिवाय तुमचं आपल्या जीवनाचं काय होणार नाही? कल्याण होणार नाही. मग परमार्थ करा. परमार्थ तो राजधारी. परमार्थ कसा आहे? राजधारी आहे. परमार्थ तो नाही भिकारी. ज्याच्याकडे परमार्थ नाही तो काय सांगितलेला आहे? भिकारी सांगितलंय, भिकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? तोलता येईल का? तोलमोल करता येईल का? परमार्थ तो परमार्थ आहे. परमार्थ तोलता येणार नाही, तो उंच ठिकाणावर आहे. परमार्थ कसा आहे? हिरा आहे, हिरा. परमार्थ करायला शिकायचा जीवनामध्ये. परमार्थ केल्यानंतर जीवनाचं आपल्या काय होईल? कल्याण होईल. विठ्ठल विठ्ठल मग परमार्थ केल्यानंतर जीवनाचं आपल्या कल्याण होणार आहे. मग परमार्थ चुकवायचा नाही. सेवा करा. मग सेवा कोणतीही असेल, अन्नदान असेल किंवा अन्नदान तुम्हाला देता येत नसेल तर धनाची काहीतरी. आता हे पहा, दिलेली व्यक्ती त्यांच्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह चालत असतो. किती आहे? 5-5 हजार, 10-10 हजार, 50-50 हे ज्यावेळी देत असतात ना त्यावेळी हा अखंड हरिनाम सप्ताह चालत असतो. अरे द्या, दिलं तर 10 रुपये जर दिलेत ना तर 100 रुपये भेटतील. त्यात तिल मात्र शंका नाही. देऊन तर पहा. पण एखाद्याकडे असतो पण द्यायचा नाही, कधीच देणार नाही. सेवा कधीच करणार नाही. कधीतरी चुकून अशी आपल्याकडून एखादी सेवा जर घडली ना, एक क्षण सेवा जरी कोणती घडली, मग ते कशी असो, सेवेची असो, धनाची असो, अन्नदानाची असो, कोणती असो, सेवा जर घडली तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. सहज गरुडाला प्रश्न विचारला होता शिष्याने. गरुड महाराज, तुम्ही का हो भगवंताचे वाहन कसे काय झाले? भगवंताचे वाहन कसे काय झाले? गरुडाने प्रश्न सांगितलं त्यांना. महाराज म्हणतात की ज्यावेळी मी आकाश भ्रमण करत होतो
पण त्यावेळी यज्ञ मंडप दिसला, तो आत्ताचा यज्ञ मंडप, आत्ताचा यज्ञ मंडप, तसं तो यज्ञ मंडप होता. मी तिथे धूर येत होता, तो पाहत होतो, दुमदुमला होता आकाशामध्ये. तो पाहिल्यानंतर मी जाणलं काहीतरी इथे होम हवन होत आहे, आता तिथे जावं आपण, काहीतरी खायला भेटेल. मग त्यांनी उडान करून तिथे खाली गेले, सर्व आटोपलं होतं. मग त्यांनी आता आटोपले, थोडं काही भेटलं ते खाल्लं, पण त्यांच्याकडून अचानक एक सेवा घडली. त्यांनी जी उडान दिली आणि त्या उडानाने त्या पंखे जे फडफडले, त्या पंख्यांनी सर्व तो मंडप आहे ना, मंडप पूर्ण साफ झालं. एवढं फक्त केलं. त्यांचं माहिती होतं का? त्यांना कळालं होतं का? नाही. साफ केलं आणि सांगितलं की ह्यामुळं मला काय भेटलंय? भगवंताची गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडावर बसले भगवंत. ही सेवा. मग आपल्याला जर सेवा घडली तर आपल्या जीवनाचं काय होईल? कल्याण. सेवा करायची. मग ती सेवा कोणतीही असो, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असो, आई वडिलांची सेवा असो, अन्य कोणती धर्माची सेवा असो. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मांची सेवा केली की नाही? धर्माची सेवा केली ना? रयतेच्या त्या रक्षणासाठी उचलली तलवार, दुश्मनांना ठार करून केले बहुपकार. किती उपकार केलेत? दुश्मनांना ठार केले. केलेल्या त्या उपकाराची जराची जाण तुम्हाला. शिवरायांची याद, शिवरायांची याद. जय भवानी, जय भवानी म्हणायचं. जय भवानी, जय शिवाजी. विसरू नका रे एकच आता, विसरू नका रे एकच आता. ठेवा तुम्ही जाणीव, बुडता बुडता हिंदू धर्म गाजविला जाणे. लढ्यामध्ये किती शूर हुतात्मे झाले, किती कुर्बान तुम्हाला. शपथ आहे तुम्हाला शूरांची. निस्वार्थ मनाने सेवा करायची धर्माची. आई वडिलांची सेवा ही सेवाच आहे. सेवा, आई वडिलांची सेवा ही सांगितलेली आहे की भक्त पुंडलिकासाठी पांडुरंग परमात्मा आलेला आहे. एवढी सेवा केलेली आहे. पुंडलिक राजा म्हणतोय कशासाठी आलं इथे? तर फक्त आणि फक्त आई वडिलांची सेवा. जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा तर जीवनाचं कल्याण होईल. पण नाही, संत सांगतात त्याच्यावर कोणाचाही विश्वास. अरे द्या, इथे द्या धन संपत्ती. तुमचं संपत्ती ऐश्वर्य कुठे जाणार? तुमच्या सोबत येणार आहे का? एखाद्या गावामध्ये धनवान असावा, भरपूर पैसा कमवायचा, भरपूर इस्टेट, गाड्या, व्यवसाय भरपूर, पण कधी दान केला नाही अखंड हरिनाम सप्ताहाला. कधी भोजनाची पंगत नाही. तुम्ही पंक्ती जर बघाल ना, अखंड हरिनाम सप्ताहाची जी हँडवेल आहे त्याच्यामध्ये तेच देणगीदार, तीच नावं. सब चर्चा चालली होती, अरे ह्यांचीच काय देणगी, ह्यांचीच. अरे देतात म्हणून तर त्यांची देणगी आहे. आता जे जेवण दिलेलं आहे, ज्यांनी दिलंय त्यांचीच नावं आहेत ना, का दुसऱ्याचं आहे? प्रशांत वर्तकनी जेवण दिलंय आणि चंद्रशेखरचं नाव आहे, असं कधी झाले का? झाले का? ज्यांनी दिलं त्याचंच नाव आहे. मग ज्यांनी देणगी दिलेलं आहे त्याचीच नावं असतात. तुम्ही देत नाही त्याला मी काय करायचं? अरे देऊन तर बघा. एक हात 100 रुपये दिलेत ना, तर नक्कीच नक्कीच तुम्हाला दादा गुरुदेवांना 100 हात तुमच्या पुढे करतील. पुढे 100, एक हात दिला तर 100 हात पुढे करतील. फक्त माझ्या भावांना म्हटलं होतं मी, आता माझे भाऊ
आता माझ्या घरातली मंडळी 7-8 जण आहेत माझे भाऊ. फक्त म्हटलं होतं की अरे आपल्या सप्त्याची पावती फाडायची आहे आणि मला भाई बोलतात. पण मी भाई किती नाही म्हटलं नाही, भाई किती द्यायची. जय किसानांना म्हटलं होते किती भेटतील ते घ्यायचे आपण, 100 रुपये 200 रुपये नाही. मी म्हटलं 500 रुपयेच दिलं पाहिजे. दादांच्या कार्यासाठी राखतील. आज तुम्ही 500 रुपये द्या, तुम्हाला 5 लाख रुपये दादा देतील यात काही शंका नाही. पण द्यायला आपल्याला असाच एक व्यक्ती होता, कधी पैसा दिला नाही, कधी दान धर्म केलं नाही. पण ज्यावेळी त्याला संकट आला ना, संकट, आजाराने त्रस्त झाला होता, त्रस्त, एवढा आजाराने त्रस्त झाला होता, पाप आणि पुण्य तोलमोल होतो ना, त्यांनी कधी पुण्यच केले नाही. डॉक्टर म्हणतोय जे काय आहे ते देवाच्या हातामध्ये, माझ्या हातामध्ये नाही. का? तुझं पुण्य असतील तर हा वाचेल, तुझे पुण्यच नसतील तर वाचतील कसे काय? पुण्य पाहिजे ना जीवनामध्ये, पुण्य काहीतरी पुण्य पाहिजे. तो भजन करा, कीर्तन करा, सेवाच आहे ती, काहीतरी सेवा करा. आणि मग कालांतराने डॉक्टरने सांगितलं की आता त्याचं काही खरं नाही, जे काय आहे ते भगवंताच्या हातामध्ये. भगवंत विचार करतोय यांनी काहीच पुण्य केलं नाही, याचा गाडगा चला किरडी बांधायला लागले, याचा गळा पडेल फासा, पुढे हुशार हुशार आहे ते. हा चित्र कुठं आहे? लिहिलेलं आहे. जे लिहिलंय ना तसंच होणार आहे. मग दान धर्म करा तर जीवनाचं काय होईल? आपल्या कल्याण होईल. आपल्याला कुठेतरी अधोगती मिळणार नाही. मोक्षाच्या या वाटा आहेत, मोक्षाच्या संतांच्या सानिध्यामध्ये मोक्षाच्या वाटा आहेत, त्या भेटतील आपल्याला. पण त्या विचाराचे आपण नाही. संतांनी सांगितलंय तरी आपण काय संतांचं ऐकायला पाहिजे ना. संतांचं जोपर्यंत तुम्ही संतांचे ऐकत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही. होईल का कल्याण? पण आता संतांचीच निंदा करतात, माहिती आहे का? संतांची निंदा करतात. कोण? गाढव म्हणावं लागेल त्यांना. संतांची निंदा करतात त्यांना गाढव म्हणावं लागेल. गाढव माहिती आहे ना आपल्याला? रोडमध्ये चालता वेळेस ज्यावेळी आता घाटावर ते गाढव जास्त बघायला भेटतात आपल्याला. इकडे बघायला नाही आपल्याकडे, म्हणजे आपण घाटावर बघायला भेटतात की नाही? आपण नातेपुतेला गेलो बघा तिकडं तर जास्तच भेटतात. असे गाढव की त्यांना किती सांगितलं अरे रोडमधून बाजूला हो, तर तो गाढव होणार नाही. त्याला किती सांगितलं अरे बाबा परमार्थ कर, कीर्तनाला ये, भजनाला ये, पण ते गाढव येत नाही. गाढव सांगितलं, गाढव सांगतो मी, म्हणजे मी सांगत नाही, काहीतरी असेल म्हणून तर सांगतोय. त्याने कितीही जरी प्रयत्न केलं चांगलं होण्याचं तरी तो होणार गाढव, तो गाढवच. त्याला कितीही संतांनी सांगितलं अरे बाबा उठा जागेवर आता, तरी जागे होणार